आत्तापर्यंत देवाभाऊ येतो येतो म्हणून आत्तापर्यंत 2-3दा कार्यक्रम कॅन्सल झाला। ते राजकारण न आणता हा विषय मार्गी लावा की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे चालू आहे ते व्हायला नाही पाहिजे। युवतासाठी जर हे राजकारणात आणत असतील ते काय बरोबर नाही। म्हणून सगळ्यांची इच्छा असं आहे की मनोज जरांगे कोण आलं ना आलं बघायची नाही वाट, 2-3 दिवसात जरांगे पाटलाला बोलून हे तर करून टाकायचा कार्यक्रम। पुतळ्याचा निर्णय जसा घेतला तसा सर्वांनी मिळून उद्घाटनाचा निर्णय घ्यायला हवा होता। सगळ्यांना बोलून हा कार्यक्रम झाला पाहिजे, सगळ्याला आमंत्रण दिलं पाहिजे, सगळ्यांनी वर्गणी इथे दिलेल्या आहेत। ती निवडणुका डोळ्यावर ठेवून हे उद्घाटनाचं घाट घातला जातोय। आज 1.5 वर्ष झाली इथं पुतळा उभा केलेला आहे, ते झाकून ठेवलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। 26 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते, असे पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली निमंत्रित पत्रिका छापून आल्या होत्या। मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द झाल्याने शिवप्रेमी नाराज झालेले आहेत। त्यानंतर शिवप्रेमींनी बैठक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केले आहे। या संदर्भात मंगळवेढा येथील शिवप्रेमी संतप्त झालेले असून त्यांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत। निश्चयाचा महामेरू बहुजनाचे आधारू असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत। प्रत्येक भारतीयाच्या मनामनात शिवाजी महाराजांचं स्थान आहे, तरी देखील प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा अशी प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा असते। त्याचप्रमाणे मंगळवेढा येथे लोकवर्गणी करून मंगळवेढ्यातील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला। हा पुतळा उभा करून सुमारे 1.5 वर्ष झालं, परंतु अजूनही पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त सापडत नाही। मंगळवेढ्याचे जे आमदार आहेत समाधान आवताडे हे या पुतळ्याच्या अनावरण समितीचे स्वागताध्यक्ष आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम घेतला होता, आयोजित केला होता कालच्या 26 तारखेला। त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंत्री इथं उपस्थित राहणार होते, दोन्ही उपमुख्यमंत्री इथं उपस्थित राहणार होते। त्याचबरोबर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। स्वाभाविकच या कार्यक्रमाविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी हा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट उसळली। त्यानंतर मंगळवेढ्याच्या शिवप्रेमींनी त्या दिवशी संध्याकाळी इथे एक बैठक आयोजित केली होती आणि सर्व शिवप्रेमींनी आता असा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याही मान्यवरांची मंत्र्यांची वाट न पाहता मनोजदादा जरांगे यांची तारीख घ्यायची आणि ते ज्या दिवशी उपलब्ध होतील त्या दिवशी या पुतळ्याचं अनावरण करून घ्यायचं। आता कोणासाठीही पुतळ्याच्या अनावरणासाठी थांबायला शिवप्रेमी तयार नाहीत। आपल्यासोबत आता काही शिवप्रेमी आहेत, आपण त्यांचं मत जाणून घेऊया, नेमकं त्यांचं या कार्यक्रमासंदर्भात आणि पुतळा अनावरणासंदर्भात काय मत आहे। जे शिवप्रेमी आहेत आता इथं कोणत्याही पक्षाचा आणि कोणत्याही संघटनेचा विषय नाही, तर हा विषय शिवप्रेमींच्या आस्थेचा आहे। त्यामुळं आपल्यासोबत जे शिवप्रेमी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकं तुमचं मत आहे। कार्यक्रम कालचा रद्द झालेला आहे असं वाटायला आम्ही एक शिवप्रेमी म्हणून इथं राजकारण न करता आम्ही शिवाजी महाराजांचे चाहते शिवसैनिक आहोत। तर आज 1.5 वर्ष झाली इथं पुतळा उभा केलेला आहे, ते झाकून ठेवलेला आहे। काल परवा दिवशी इथं मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये बी असं झालं की शिवाजी पुतळ्यात फक्त वरचं चेहरा नुसता झाकलेला होता, ते दिसायला वाईट वाटत होतं म्हणून पूर्ण हे पुतळा आता झाकून घेतलेला आहे। आत्तापर्यंत देवाभाऊ येतो येतो म्हणून आत्तापर्यंत 2-3दा कार्यक्रम कॅन्सल झाला, ते आम्हाला पावलं नाही, कारण एवढे शिवाजी महाराजांचं अनावरण जे व्हायचं आहे ते दिवसेंदिवस पुढं व्हायला आले। पण कुणी वर्गणी एवढ्या मोठ्या लाखो रुपयाने दिलेल्या आहेत, काय केले ती सुद्धा सगळी नाराज झाली आणि ह्या कार्यक्रमाला बाहेरचं कोणी, आमची इच्छा आहे की बाहेरचं कोणीसुद्धा बोलवलं नाही पाहिजे। हे फक्त मंगळा तालुक्यातले सगळे समाजकार्य करणारे शिवप्रेमींनी इथं जमलं पाहिजे आणि लय झालं तर जरांगे पाटलांनी इथं बोलून त्यांच्या हस्ते केलं पाहिजे आणि कोल्हापूरचे संभाजी महाराज, उदयनराजे भोसले, रवींद्र भोसले ह्यांना बोलून इथं कार्यक्रमाला हे केलं पाहिजे। राजकारण इथं आणलं नाही पाहिजे, का उगाच सत्ता हे आहे म्हणून आपलाच कारभार चालू आहे असं बरं दिसत नाही। आमदार साहेबांनी सगळ्यांचा विचार करून ह्यात लक्ष देऊन हे कार्यक्रम केला पाहिजे। दिवसेंदिवस पुढं ढकलत चाललंय, हे सगळे शिवप्रेमी दुखावले जायला आले, असं झालं नाही पाहिजे। होताल तेवढे 2-4 दिवसात झालं पाहिजे लवकर आणि सगळ्यांची इच्छा आहे की जरांगे पाटलाच्या हस्ते सगळा कार्यक्रम झाला पाहिजे।
सगळे शिवसैनिक नाराज व्हायला आले आम्हाला हे पटना झाले बघवणं झालेला आहे लवकरात लवकर आमची शिवभक्तांची इच्छा आहे मग ह्या संदर्भात जी मिटिंग झाली त्यानंतर तुम्ही आमदार साहेबांशी काही चर्चा केली का ह्या संदर्भात नाही आमदार साहेबांनी कधी बोलवलं नाही आम्हाला काय केलं नाही बोलवलं तर ह्याचा पक्ष न करता आम्ही आता मनसेचे पदाधिकारी परंतु आम्हाला पक्ष इथं घ्यायचा नाही हे कसं आहे शिवसैनिक शिवाजी महाराजांना कसं सर्व समाजाने त्यांना वर जसं आणलं तसं सगळ्याला धरून राजकारण न करताना सगळ्याला धरून हे केलं पाहिजे तर असं व्हायला आलं की शेवटी राजकारण हाताला धरून हे कार्यक्रम व्हायला आला असं झालं नाही पाहिजे सगळे शिवसैनिक सगळी जाती भक्तांची सगळी शिवसैनिक आहेत इथं सुद्धा वडर समाज आहे मुस्लिम समाज आहे जैन समाज आहे सगळ्यांना बोलून हा कार्यक्रम झाला पाहिजे सगळ्याला आमंत्रण दिलं पाहिजे सगळ्यांनी वर्गणी इथे दिलेलं आहे भरपूर कुणाला किंमत देणं करणं नाही जे ते आपली सत्ता असल्याने सत्ता आहे त्यांनीच असं करायला तर पुढं काय करायचं सैनिक सगळे नाराज झालेत तोपर्यंत सगळ्यांची इच्छा असं आहे की मनोज जरांग कोण आलं ना आलं बघायची नाही वाट 2-3 दिवसात जरांगे पाटलाला बोलून इथं करून टाकायचा कार्यक्रम आता तुम्ही पण काल त्या मिटिंगला उपस्थित होता कार्यक्रम आता अनावरण होणार म्हणून तुम्ही खरं तर आनंदी होता सगळेजण आणि अचानक कार्यक्रम रद्द झाला काय भावना आहेत कसं आहे माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे बरोबर पहिल्यांदा महाराजांचा विचार झाला पाहिजे बरोबर महाराजांचा विचार न होता आपण काय आता लोकांची म्हणजे मानसिकता जी आहे ती निवडणुका डोळ्यावर ठेवून हे उद्घाटनाचं घातला जातोय असं लोकांचं म्हणणं आहे माझी एक अंतःकरणापासून एक म्हणजे विनंती आहे सगळ्यांना की महाराजांना राजकारणात आणू नका महाराजांना महाराजांपाशीच राहू द्या महाराज हे आपल्याला प्रेरणा देतात प्रेरणा न दे म्हणजे प्रेरणा यातून मिळतच नाही असं वाटतंय मला काय वाटतंय की ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे चालू आहे ते व्हायला नाही पाहिजे अजून कामच अपूर्ण आहे तर उद्घाटनाचा विषय येतो कुठं तुम्ही बघताय आता काम आहे का पूर्ण नाही का मग हा विषय कशासाठी माझं म्हणणं हे नाही की बाबा ह्याच्या उद्घाटन ह्याच्या हस्ते करा किंवा ह्यांच्या हस्ते करा उद्घाटनाचा विषय हा सर्वांनी मिळून पुतळ्याचा निर्णय जसा घेतला तसा सर्वांनी मिळून उद्घाटनाचा निर्णय घ्यायला हवा होता एवढंच माझं म्हणणं आहे काय भावना आहे तुमच्या आता हे जे झालं ते सगळ्यांच्या समोर आहे नेमकं उद्घाटनाचा कार्यक्रम अनावरणाचा 2-3 वेळा ठरला 2-3 वेळा कॅन्सल झाला काय भावना आहे हे वाईट वाटतंय शिवाजी महाराज हे दैवत आहेत शिवाजी महाराजांची जातपात नव्हती रयतेसाठी त्यांनी काम केलं अशा दैवतासाठी जर हे राजकारणात आणत असतील ते काही बरोबर नाही आणि काम अर्धवट असताना उद्घाटन हे राजकीय निवडणुकीसाठी हे करू नये आणि शिवाजी महाराजसाठी राजकारण आणणे सहमार्गी कुणाही असते करा पण लवकरात लवकर उद्घाटन झालं पाहिजे कधी अनावरण करावं असं मत आहे तुमचं कधीही कोणाही असते करावं पण लवकरात लवकर झालं पाहिजे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधीच झाकला जाणार नाही आणि झाकला जातही नसतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झालेलं नसल्यामुळं जो झाकून ठेवण्याची इथं वेळ आलेली आहे त्यामुळे पण शिवप्रेमी खरं तर दुःखात आहेत आणि आपल्यासोबत आणखी शिवप्रेमी आहेत काय वाटतं किती वेळा कार्यक्रम झाला जाहीर झाला आणि रद्द झाला माझ्या मते ही 3री वेळ आहे बरं पण असं व्हायला नको आहे ही शिवभक्तांसाठी खरं तर ही गोष्ट नाही शिवप्रेमींनी वाईट वाटायला लागले त्यांना एक प्रकारचं असं व्हायला नको आहे लवकरात लवकर ह्यात कोणतेही राजकारण न आणता हा विषय मार्गी लावावा एवढं एक शिवभक्त म्हणून बाकी काही इच्छा नाही माझी खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय सुंदर पुतळा इथं उभा केलेला आहे आणि केवळ अनावरण होत नसल्यामुळे हा पुतळा झाकून ठेवण्याची वेळ आली आणि त्यामुळं मंगळवेढ्यातील समस्त शिवप्रेमी हे सध्या दुःखात आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं तातडीनं आणि लवकरात लवकर अनावरण व्हावं आणि हा प्रेरणादायी पुतळा मंगळवेढेकरांसाठी खुला करावा अशी शिवप्रेमींची इथं मनापासूनची मागणी आहे